नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की श्वेता पेपर वाचत असते. तेव्हा मिठू आश्चर्याने श्वेताला विचारते की श्वेता, एवढं मन लावून काय वाचतेस ग पेपरमध्ये? तेव्हा तेजा म्हणते की बातम्या नाही वाचते, ती राशी भविष्य वाचत असणार. काय, बरोबर की नाही? तेव्हा मिठू म्हणते की मग आमच्या राशीत काय लिहिले सांग ना. यावर श्वेता सांगते की तेजा, तुझा आजचा दिवस ना धावपळीचा आहे बघ, आणि मिठू तुझ्यासाठी ताज्या बातम्यांचा बॉम्ब आहे. आज गुड न्यूज येणार आहे. तेव्हा यावर तेजा म्हणते की असं असेल तर मग तुझं भविष्य खोटं ठरण्याची शक्यता आहे श्वेता, कारण माझा आजचा दिवस फायर असणार आहे. काल मला माझ्या बॉसने एक प्रेझेंटेशन तयार करायला सांगितलं होतं, मी ते केलं आणि मी त्याला दाखवलं आणि त्याला ते खूप आवडले. तो मला म्हणाला पण वेल डन तेजा, आता फक्त क्लायंटला दाखवायचं आहे, बस एवढंच काम आहे, ऑल सेट आहे. यावर श्वेता थोडीशी उदास होत म्हणते तसं झालं ते चांगलंच आहे, पण कधी कधी काही गोष्टी सांगण्यापेक्षा अनुभवण्यासाठी ठेवून द्याव्यात, नाही का? आता मिठू श्वेता आणि तेजाला सांगायला लागते की माझा कालचा दिवस इतका बेकार गेला ना की माझं ऑडिशन बघून त्या डायरेक्टरने तोंडच फिरवलं. रोल तर मिळालाच नाही, पण त्याची रिॲक्शन मिळाली आणि ती रिॲक्शन पाहून मी स्वतःलाच सांगितलं की मिठू आता ना बॅकस्टेजची खुर्ची पकडायची, हा रोल तुझ्यासाठी नाही आहे. आता हे ऐकून तेजा मिठूला विचारते की तू ऑडिशन द्यायला गेली होतीस की आत्मविश्वास गमवायला? तेव्हा मिठू सांगते की काही असो, ओव्हरऑल काय तुझं भविष्यामध्ये ना दम नाही आहे, नशिबाचे सगळे फासे उलटे फिरत आहेत ग. आता तितक्यात तेजाला कुणाचा तरी फोन येतो. आता तेजा फोन उचलते आणि फोनवरती बोलायला लागते आणि थोडीशी टेन्शनमध्ये येते. आता तेजा फोन ठेवून देते आणि तिचा फोन चेक करायला लागते आणि तिचा चेहरा पडतो आणि ती म्हणते की अरे यार, बॉसचा मेल आला आहे, मी काल केलेल्या प्रेझेंटेशनमध्ये काहीतरी आकडेवारी चुकीची केली म्हणतोय आणि आज संध्याकाळपर्यंत सगळं परत नव्याने कर असं म्हणालं आहे. यावर मिठू म्हणते की म्हणजे तुझं काय रेडी टू फायर प्रेझेंटेशन चुकलं आहे असं म्हणून मिठू हसायला लागते. आता तितक्यातच मिठूचा फोन वाजायला लागतो. आता तेव्हा मिठू फोन उचलते आणि म्हणते की हॅलो, हां बोलते, काय खरंच मी सिलेक्ट झाली आहे? आणि फोन ठेवल्यावरती ती खूप आनंदाने नाचायला लागते. आता मिठूला इतकं खुश बघून तेजा आणि श्वेता मिठूकडे बघायला लागतात. आता श्वेता मिठूला विचारते की काय झालं आहे? तेव्हा मिठू आनंदाने सांगायला लागते की मी सिलेक्ट झाली आहे, माझं ऑडिशन क्रॅक झालं आहे. तेव्हा श्वेता म्हणते की खरंच का, कॉंग्रॅच्युलेशन्स. यावर मिठू म्हणते की थँक्यू. आता मिठू श्वेताला म्हणते की अरे तुझं राशी भविष्य ना ग्रेट आहे, ग्रेट, डायरेक्ट डेस्टिनेशनच दाखवतो. तेव्हा श्वेता म्हणते की नाही ग, काही नाही केलं मी, खरंच काही नाही केलं, मी फक्त वाचून दाखवलं ग भविष्य इथे लिहिलं ते. आणि ती मिठूला म्हणते की मिठू, एक गोष्ट सांगू, स्टार व्हायचं असेल ना तर सगळ्यात आधी स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे, बाकी हे भविष्य वगैरे सगळं ट्रिगर देत राहील ग आपल्याला. आता तेजा म्हणते की श्वेता, नाही मग एवढंच जर असेल ना तर आपल्या वल्लरीचं भविष्य सांगू शकतेस का? नाही म्हणजे बघ, तिचे ग्रह कुठल्या दिशेला जात आहेत ते, म्हणजे माझे चंद्र तारे तर आता प्रेझेंटेशनच्या भोवती फिरत बसणार आहेत संध्याकाळपर्यंत, आजचा दिवस मातीत गेला राव माझा. तेव्हा मिठूसुद्धा म्हणते बघ ना ग वल्लरीचं भविष्य, तिची लव लाईफ काय सांगते सांग ना. यावर मिठू म्हणते की नाही, तरी वल्लरीचं लक्ष प्लॅनेटपेक्षा मनोज जिजूंवरती जास्त असतं ग. आता श्वेता पेपरमध्ये बघायला लागते आणि म्हणते की 1 मिनिट, एकांतवासात सहजीवन फुलू लागेल. आता हे ऐकून तेजा म्हणते की सहजीवन, ती सासू जिवंत आहे अजून, माहिती आहे ना, आहे ना लक्षात? तो इंदू नावाचा जो शनी आहे ना वल्लरीच्या कुंडलीत, तो काय एवढ्या लवकर जात नाही आहे, मग कसं शक्य होणार आहे सहजीवन, एकांतवास कसं? तेव्हा श्वेता काहीतरी विचार करत म्हणते की वल्लरीचे ग्रहतारे तिला मदत करतील तेव्हा करतील, पण आता सध्या तिचे योग आपल्यालाच बदलायला लागणार आहेत बघ. तर आता यानंतर आपण पाहतो की वल्लरीची सासू आता इथे आलेली असते आणि ती खूपच वैतागलेली असते आणि ती चिडलेल्या स्वरात म्हणते की जाऊ द्या, मला काय बसवून ठेवलं इथे, मला घरी जायचं आहे. यावर श्वेता त्यांना म्हणते की काकी, हो एकदम शांत व्हा, तुमच्या कपाळावरच्या रेषा माझ्याशी बोलतायत बघा, हे ऐकू द्या, मला ऐकू द्या, कपाळावरच्या रेषा वाचतीये मी, शांत बसा, असं म्हणून श्वेता त्यांच्या कपाळावरती बघायला लागते. आता हे बघून तेजा मिठूला म्हणते की वायफायशी कनेक्ट करते की काय कळतच नाही. तेव्हा मिठू म्हणते त्यांच्या सगळ्या कारनाम्यांची वेब सिरीज दिसेल तिला, ते पण विदाऊट सबस्क्रिप्शन, असं म्हणून तेजा आणि श्वेता हळूच हसायला लागतात.
आता श्वेता वल्लरीच्या सासूच्या कपाळावर बघत असते तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की काय काय कपाळावर भिंग धरते, काय सूर्यग्रहण पाहते का तू? मला नाही पाहायचं माझं भविष्य आणि फिविष्य. तुला काय तुझी विद्या आहे ना ही तुझ्याजवळच ठेव. वेड्यात काढते का मला? समजत नाही का मला जाऊ द्या. यावर तेजा वल्लरीच्या सासूला म्हणते, ओ काकू, श्वेताच्या भविष्याला तुम्ही हलक्यात घेऊ नका. काल तिने मला सांगितलं होतं की तुझा दिवस फेल जाणार आहे. प्रेझेंटेशन 5 वेळा केलं मी, परत डिलीट होत होतं आपोआप, कसं ते माहिती नाही मला. तर मिठूसुद्धा म्हणते मी पण केलं होतं, पास झाले, नापास होता पास झाले, म्हणजे ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाली आहे. तर तेजासुद्धा म्हणते की हां, तुम्ही हिच्या भविष्याला चॅलेंज नका करू. खरं सांगते मी, ती जे सांगते ना ते एकदम खरं होतं. जगात कोविड येणार आहे हे सगळ्यात आधी श्वेतालाच कळलं होतं. यावर श्वेता हसायला लागते आणि म्हणते की हे जरा जास्त होतं या. तर तेजा म्हणते की मुद्दा काय आहे की श्वेता जे भविष्य सांगते ना ते एकदम ॲक्युरेट असतं. तुम्ही ऐकून तर घ्या, मग कळेल ना तुम्हाला, अनुभव घ्याल. आता हे सगळं ऐकून वल्लरीची सासू म्हणते तुम्ही ना मला वेड्यात काढू शकत नाही. मला सगळं समजतंय, मुद्दाम करताय ना तुम्ही, मला जाऊ द्या मला. यावर श्वेता म्हणते की ठीक आहे, उगा नको समजवायला यांना. ज्यांचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं. आत्ता जोपर्यंत तुम्हाला मी सांगितलेला भविष्याचा अनुभव येत नाही आहे ना आणि माझे पाय धरत तुम्ही इथे येत नाही ना, तोपर्यंत तुमच्या भविष्यात असलेलं मोठं रहस्य मी तुम्हाला सांगतच नाही. आता हे ऐकून वल्लरीची सासू श्वेताला म्हणते की कोण लागून गेली ग तू की मी तुझे पाय धरायला येईन इथे? तेव्हा श्वेता हसत म्हणते की वाट पहा, मी सांगणारच नव्हते तुम्हाला, पण आता वल्लरीची सासू म्हणून, आपलं माणूस म्हणून सांगते. बघा, तुमच्या कपाळावर धनाचा कोण दिसतोय, म्हणजे आज मोठं घबाड हाती लागते बघा. आता हे ऐकून वल्लरीची सासू टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की काय, माझ्या बटव्यामध्ये चिल्लर पण नाही आहे आणि घबाड हाती लागते म्हणे, काय सांगते असं म्हणत त्या पुटपुटतच तिथून निघून जातात आणि बडबडतच जिना उतरत असतात. आता जिना उतरत असतानाच त्यांच्यासमोर अचानक त्यांना एक नोट दिसते. आता समोर एक नोट बघून त्या खूपच शॉक होतात आणि ती नोट उचलत म्हणतात की ही नकली तर नाही ना, असं म्हणत त्या परत जिना उतरायला लागतात. तर त्यांच्यासमोर अजून एक नोट पडलेली दिसते. आता हे बघून वल्लरीची सासू खूपच शॉक होते आणि मनातच म्हणायला लागते की ही पोरगी सांगते ते सगळं खरं तर नाही ना, जाऊ दे ना, मला काय, आता फुकटचे पैसे भेटले ना, तर असं म्हणून त्या खूपच खुश होतात. तर दुसरीकडे आपण पाहतो की मनोज झोपलेला असतो. आता वल्लरी मनोजला उठवायला लागते आणि म्हणते की अहो उठा ना, आता दिवस माथ्यावर आलाय, तरी पण झोपलायच अजून तुम्ही, उठताय की नाही, किती वेळ झोपणार आहात अजून, असं म्हणून ती मनोजला उठवायला जवळ जाते. तेव्हा मनोज वल्लरीला जवळ ओढतो. आता वल्लरी खूपच लाजायला लागते आणि म्हणायला लागते की काय करताय? तेव्हा मनोज वल्लरीला म्हणतो की काय करतोय, कोण बघणार नाही, बायकोचाच हात धरलाय ना, काय होतं त्याला? तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघा, तुम्हाला आता खूप मस्ती सुचते, सासूबाई आल्यानंतर ही सगळी मस्ती निघेल बघा तुमची. त्यापेक्षा मी आधी जे काम सांगते ना ते करून घ्या, तुम्हाला लिस्ट देते सामानाची, यादी घेऊन या आधी. मनोज म्हणतो की बरं, ते सगळं नंतर करीन मी. आता तितक्यात वल्लरीचा फोन वाजायला लागतो. तेव्हा मनोज चिडून म्हणतो की या फोनला पण ना आत्ताच वाजायचं होतं का? तेव्हा वल्लरी हसायला लागते आणि जाऊन फोन उचलते. तर नानावटी सरांचा फोन आलेला असतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की तेजा चिडत म्हणते की त्या हिटलरला जाळ्यात अडकवण्यासाठी 600 रुपयांची वाट लावली आणि ही म्हातारी आहे लाखाची. यावर मिठू विचारते की पण येईल ना ती म्हातारी? तेव्हा श्वेता म्हणते येणार, म्हातारी नक्की येणार, येईल ग ती, तिच्या चेहऱ्यावरूनच कळतंय, सकाळ सकाळी फुकटच्या फुकटे एवढे पैसे मिळाले म्हटल्यावर विश्वास बसेल तिचा, येईल बघ. आता तितक्या डोरबेल वाजते. तेव्हा मिठू धावतच जाऊन दरवाजा उघडते. तर वल्लरीची सासूबाई पुन्हा दारात उभी असते. तेव्हा आता मिठू म्हणते की काकू तुम्हाला काही काम आहे का? तेव्हा तेजा तिथे येते आणि म्हणते की मिठू, अगं असं काय विचारते, आपल्या वल्लरीच्या सासूबाईत आहेत त्या, असले प्रश्न काय विचारतेस तू? आणि म्हणते की या ना तुम्ही आत या. आता वल्लरीची सासू आत येते आणि श्वेताकडे बघायला लागते आणि म्हणते की श्वेता, मला तुझ्याशी बोलायचं होतं थोडं. तेव्हा श्वेता नाटक करत म्हणते की मला उशीर होतोय जरा, माझ्याकडे वेळ नाही आहे, माझे गाण्याचे क्लासेस आहेत ना. आता वल्लरीची सासू म्हणते की ऐक ना गं, आपलं ते सकाळचं बोलणं अर्धवटच राहिलं ना. तेव्हा श्वेता म्हणते कुठलं बोलणं, माझ्या काही लक्षात नाही आहे, मला तर आठवत नाही आहे आणि मला आता उशीर होतोय ना, मला जावं लागेल. आता वल्लरीची सासू श्वेताला लाडीगोडी लावत म्हणायला लागते, किती गुणाची लेक आहे गं माझी, किती कष्ट करते.
अगं मी तुझा जास्त वेळ नाही घेणार. ते सकाळी तू मला भविष्य सांगत होती ना, ते एकदा परत सांग ना मला. काय पाहिलं होतं तू? आता श्वेता म्हणते नाही पण जाऊ दे, कशाला, तुमचा विश्वास कुठे माझ्यावर, जाऊ दे. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की माझा विश्वास आहे ना तुझ्या भविष्यावर. आता श्वेता वल्लरीच्या सासूला एका खुर्चीवरती बसवते आणि म्हणायला लागते की काकू, काम संपत आले तुमचं, तुमच्या कपाळावर स्पष्ट लिहिलंय 1 वर्षात तुम्ही. हे ऐकून वल्लरीची सासू खूपच घाबरून जाते आणि म्हणते की काय, पण मला तर काही आजार नाही आहे. त्यावर श्वेता म्हणते आजार कशाला लागतोय, माणसं अशीच थोडी मरतात. थोडे रोड ॲक्सिडेंट होतात, थोडे हार्ट अटॅक येतात, काही बायका पेट्रोल टाकून पेटवून घेतात स्वतःला. हे बोलून पेटवून घेतात, त्यांना काही मरायचं नसतं, हे आपल्या घरच्यांना घाबरवायला करतात. पण ज्यांचं सरलं तो जातोच. काकू, तुमच्या कपाळावरून आजपर्यंत मी सांगितलेलं भविष्य कधीच खोटं ठरलं नाही आहे आणि आत्तासुद्धा ठरत नसतं. तेव्हा तेजा म्हणते की खरं बोलते ती, आत्तापर्यंत श्वेताने सांगितलेलं भविष्य कधीच खोटं ठरलेलं नाही आहे, स्वतःच्या अनुभवावरून सांगते मी. तेव्हा श्वेता म्हणते की मकरेचा चंद्र 5व्या स्थानावर आणि शनी 6व्या स्थानावर आहे बघा, तुम्हाला वाचवायचा आता एकच उपाय आहे. तेव्हा वल्लरीची सासू आश्चर्याने विचारते की कोणता? तेव्हा श्वेता म्हणते की पाळणा. तेव्हा आता वल्लरीची सासू आश्चर्याने विचारते की पाळणा? तेव्हा श्वेता म्हणते की पाळणा हल्ला पाहिजे. मनोज आणि वल्लरीच्या बाळच आता तुम्हाला वाचवू शकतं. त्याच्या येण्याने तुम्ही दीर्घायुष्य व्हाल. एकदा का बाळ आलं की तुम्ही 100 वर्ष काही बिघडणार नाहीत तुमचं. आता हे ऐकून वल्लरीची सासू खूपच टेन्शनमध्ये येते आणि विचारते की काय? तर दुसरीकडे आपण पाहतो की मनोज आणि वल्लरी बोलत असतात. आता मनोज वल्लरीला म्हणतो की आपल्या दोघांना छान वेळच नाही मिळाला गं, घरात सतत आईचा पहारा, नाहीतर तुझी कामं. आता वल्लरी म्हणते की असं काय बोलताय तुम्ही, आणि तुम्हाला असं का नाही वाटत की माझं तुमच्यावर प्रेम आहे, मला तुम्हाला वेळ द्यायचा आहे. आता तितक्या डोरबेल वाजते. तेव्हा मनोज वैतागत म्हणतो की प्रेम करणारी माणसं जरा प्रेमाचं बोलायला जवळ आली की आली जीव घेणारी जीव घ्यायला. तेव्हा वल्लरी म्हणते अहो काय बोलताय तुम्ही, आई आहेत त्या तुमच्या, त्यांच्याबद्दल असं कसं बोलता. असं म्हणून वल्लरी जाऊन दरवाजा उघडते तर वल्लरीची सासू आलेली असते. आता वल्लरीची सासू घरात येते आणि बिछाना पाहून म्हणते दिवस माथ्यावर आला तरीसुद्धा अजून असं लोळतच पडलाय का हा मन्या. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो सासूबाई, हप्त्यातून एकदा सुट्टी मिळते ना त्यांना, झोपू द्या मग. तेव्हा वल्लरीची सासू म्हणते की तू गप्प बसा, तू नको शहाणपणा शिकूस मला. हप्ताभर असा कुठला बैलगाडा ओढून दमतो का हा, त्यापेक्षा तू जा आणि तयार हो. आणि विचारते की आणि काय रे तुमचं ते मुंबईचं चौपाटी की काय, तिकडे घेऊन जा हिला, मस्त मस्त भिजा, मजा करा, दोघांनी एकत्र वेळ घालवा. आता नाही तर कधी घालवणार. आता वल्लरीच्या सासूचं हे बोलणं ऐकून मनोज आणि वल्लरी दोघेही खूपच शॉक झालेले असतात आणि आश्चर्याने त्यांच्याकडे बघत असतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.